तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि या उमेदवारी अर्ज भरताना आपण पाहिले की मोठा जनसमुदाय या उमेदवारी अर्ज भरतेवेळी आणि त्यानंतर झालेल्या सभेला आपण पाहिलेलं आहे। स्वतः जे स्टार प्रचारक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत ॲक्टर सयाजी शिंदे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत। आपल्यासोबत आमदार अतुल शेठ बेनके यांच्या पत्नी गौरीताई माझ्यासोबत आहेत। आपण त्याच्याकडून जाणून घेऊया। अनेक महिला भगिनी या ठिकाणी आल्या होत्या। ताई, कसं पाहता तुम्ही हा सभेचा मला वाटतं विजयात कसं तुम्ही रूपांतर करणार? खूप सारी गर्दी होती। सभेचं रूपांतर विजयात करण्याची गरजच नाही आहे, कारण का मला असं वाटतं गेले 5 वर्ष तालुक्यामध्ये जे अतुलदादांनी काम केलेलं आहे, आमचं संपूर्ण कुटुंब हे जुन्नर तालुक्यातील जनतेला आम्ही एक संपूर्ण आमचं कुटुंब मानतो आणि आमच्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्य या इथल्या जनतेसाठी काम करतोय। अतुलदादांचं गेल्या 5 वर्षातलं काम बघितलं तर खरंच खूप माणसं आम्ही इथल्या मनाने जोडलेली आहेत, प्रेमाने जोडलेली आहेत। त्यामुळे ही सगळी माणसं आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत। त्यामुळे मला वाटत नाही की आम्हाला कुठल्या सभेचं विजयात रूपांतर करण्याची गरज आहे। रक्षाबंधन असेल किंवा संक्रांत असेल किंवा वेगवेगळे सण असेल, लाडक्या बहिणी योजना आत्ता जी योजना सरकार राबवते या सगळ्या योजनांमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद महिलांचा मिळाला। याच्यामध्ये तुमचं श्रेय कितपत आहे किंवा तुमचं श्रेय असेल कदाचित ते, परंतु खूप सारा प्रतिसाद मिळतोय। कसं पाहता याकडे? सरकारने लाडकी बहीण योजना ही यावर्षी आणलेली आहे, पण अतुलदादांची लाडकी बहीण योजना गेले 7 वर्षापासून चालू आहे। गेले 7 वर्षापासून आपण रक्षाबंधनचा कार्यक्रम करतो आणि या रक्षाबंधनच्या कार्यक्रमातून संपूर्ण तालुक्यातून 15 ते 20 हजार महिला अतुलदादांना दरवर्षी राखी बांधायला येतात आणि त्यामुळे आमच्या एक प्रेमाचे ऋणानुबंध सगळ्या महिलांशी, सगळ्या तालुक्यातल्या कुटुंबाशी जुळलेले आहेत। आणि मला एक असं वाटतं की जुन्नर तालुक्यातली जनता ही सुज्ञ आहे, सुशिक्षित आहे। त्यांना कोण खरं आहे, कोण खोटं आहे, कोण किती काम करतं हे नक्की कळतं आणि मला एक ठाम विश्वास आहे या निवडणुकीच्या दरम्यान बरेच पक्ष झालेले आहेत, राजकारणात चिखल झालेला आहे, पण जुन्नर तालुक्यातली जनता ही योग्य व्यक्तीच्या मागे नक्कीच उभी राहील हा मला ठाम विश्वास आहे। ग्राउंड लेवलवर जाऊन तुम्ही प्रत्येक घराघरात आत पोहोचलेले आहात, महिलांशी संवाद साधला आहे, शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे, याच्याकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे खरं तर शेतकऱ्यांच्या मुळात अडचणीच काय आहेत हे आम्हाला माहिती आहेत। अतुलदादांनी पाण्याचं नियोजन इतकं छान केलेलं आहे गेले 5 वर्षामध्ये की कुठल्याही आपल्या तालुक्यातल्या शेतीला पाणी कमी पडणार नाही याचं त्यांनी पुरेपूर नियोजन केले आणि त्या प्रसंगी मी स्वतःहून बघितलेले ते स्वपक्षातल्या नेत्यांशी सुद्धा त्यांनी भांडलेले आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की शेतकरी वर्ग हा खूप समाधानी आहे। तुम्ही जर का तालुक्यामध्ये कुठेही विचारलं पाण्याच्या बाबतीत, म्हणजे आम्ही जेव्हा जातो तेव्हा आम्हाला प्रत्येक ठिकाणी एक प्रतिसाद असा मिळतो की मागचे 5 वर्ष आमचे मोटर नुसते खाली आणि वर करण्यात आमची रात्र जागून काढायचो आम्ही, पण गेले 5 वर्षात आम्ही सुखाने झोपू शकलो आणि हे फक्त अतुलदादांमुळे झालं। ही जेव्हा प्रतिक्रिया शेतकऱ्यांची आम्हाला येते तेव्हा खरंच एक समाधान वाटतं की आपल्या हातून काहीतरी चांगलं काम होतंय, लोकांच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडतोय आपल्या कामामुळे। नक्कीच जोरदार चालू आहे। सध्या आपला दिनक्रम कसा आहे, आपण मतदारांपर्यंत कसं पोहोचतो? खरं तर कायमच लोकांमध्ये आहे, पण तरीसुद्धा सकाळी उठल्यावरती लवकर आम्ही वाड्या वस्त्यांवरती जाऊन महिलांशी संवाद साधतो। दुपारच्या वेळेमध्ये जरा बॅक ऑफिसची जी काही कामं असतात 1-2 तासामध्ये ती उरकतो आणि संध्याकाळी 4:30-5 वाजल्यानंतर पुन्हा आम्ही मतदारांपर्यंत पोहोचतो, जे संध्याकाळी 9:30-10 पर्यंत 11 पर्यंत होतात। नवरात्रीच्या काळामध्ये तर 1:30 आणि 2 वाजायचे, इतक्या महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यक्रमांना असायचा आणि ते प्रेम जाणवतं। म्हणजे ते प्रेम असल्यामुळे त्याचा शीनच येत नाही, ते आपण काहीतरी खूप करतोय म्हणून असं वाटतच नाही। इतक्या ह्या आनंदाने महिला भगिनी येतात, गळ्यात पडतात, अतुलदादांना भेटतात आणि खरंच ते प्रेम बघितल्यानंतर एक आनंद वाटतो की आपण नक्कीच तालुक्यामध्ये प्रत्येक कुटुंबाशी जोडलेलो आहोत, याचं समाधान वाटतं। नक्कीच लाडकी बहीण योजना केवळ महाराष्ट्र शासनाने मागील वर्षी चालू केली किंवा यावर्षी चालू केली, परंतु लाडकी बहीण योजना खऱ्या अर्थाने आमदार वल्लभ बेनके यांच्यापासून या कुटुंबियांनी चालू केली आणि संक्रांत असेल, भाऊबीज असेल किंवा रक्षाबंधन असेल, या प्रत्येक कार्यक्रमात सुखदुःखात हे बेनके कुटुंबीय सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळाले आहे। आता विधानसभेची रणनीती किंवा विजयाकडे वाटचाल कशा पद्धतीने होणार आहे आपण यांच्याकडून जाणून घेतलं आहे। आपला आवाजसाठी किरण वाजगे, जुन्नर।